तर नमस्कार. आता आपण निघालो ते कुठे म्हणजे GSB गणपतीच्या विसर्जनाला. पण जाण्याच्या आधी आपल्या जॉय म्हणजे आमच्या सोन्याला लागलेली भूक, तर त्याला खायची होती पावभाजी, म्हणून पावभाजी खायला थांबलो. तशीच आपली सर्व पोरं भेटली. ती गेली होती ऑर्डरला, म्हणजे आज 5 दिवसाचे गणपती विसर्जन होते, तर ऑर्डर वाजवून येत होते. त्यानंतरला मग आम्ही लोकं निघालो GSB मंडळाच्या इकडे आणि तिकडे पोचलो पण लगेच, कारण की ट्रॅफिक वगैरे रात्री काय भेटत नाही. आणि तिथे पोचल्यावरती जसं आम्ही पोचलो तेव्हा खूप गर्दी होती आणि त्या गर्दीवरून रस्ता काढत आपण पोचलो मूर्तीजवळ. तसं तर मी तर GSB मंडळाचे पहिल्यांदाच दर्शन घेतलेले आणि मूर्ती तुम्ही बघताय एवढी सुंदर मूर्ती होती, त्यामध्ये एवढी गर्दी, धक्काबुक्की तर होतच असते. पण जे दर्शन भेटले आम्हाला तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतोय. मग गणपतीचे दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी. जाता जाता बघितली तर एक मूर्ती इथे ब्रिजच्या खाली स्टक झालेली, म्हणजे अडकलेली. आणि त्यानंतर कलाकारी ऑफ अरुण दाते, अरुण दाते सरांनी एवढी सुंदर मूर्ती बनवलेली, तर ते आम्हाला जाता जाता बघायला पाहिजे. त्याचसोबत एक मुलगा होता, म्हणजे एक कलाकार, तो त्या मूर्तीचा स्केच काढत होता आणि मस्त पेंटिंग काढलेली. जशी मूर्ती आहे तशीच ती पेंटिंग पण आपल्याला बघायला भेटत होती. आणि मग आम्ही आलो सांताक्रूझमध्ये परत. ही आपल्या सांताक्रूझमधली सर्वात मस्त मूर्ती म्हणजे गावठण लेनची गणपती होती. आज तर मी फक्त GSB मंडळासाठी गेलेलो म्हणून बाकी गणपती आपण बघितले नाही. बाकीचे गणपती तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटेल उद्याच्या आपल्या व्लॉगमध्ये किंवा मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.